नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत. पितृपक्ष, दिवंगत पूर्वजांचे पूजन करण्याचे 15 दिवस. पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष होय. यास महालय असेही म्हणतात. आपले नातेवाईकांचा मृत्यू ज्या तिथीस झाला असेल त्या नातेवाईकांचे श्राद्ध पितृपक्षातील त्याच तिथीस करण्याची हिंदू परंपरा आहे. या निमित्ताने आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण केले जाते. या श्राद्धविधीत आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंडरूपाने पूजन केले जाते. या पक्षात यमलोकातून पितर आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी समजूत असल्याने हा पक्ष 15वडा अशा पितृकार्याला योग्य समजला जातो. भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत रोज महालय श्राद्ध करावे असे शास्त्रवचन आहे. पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपले पितर मृत झाले असतील त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. पितृपक्षात आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करणे विहित असल्याने अन्य शुभकार्ये या उत्सव काळात न करण्याचा संकेत हिंदू धर्मशास्त्रात रूढ आहे. महत्त्व: पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्य करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे असे धर्मशास्त्र सांगते. देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे. महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तींचे पिंडरूपाने स्मरण पूजन करण्याची परंपरा आहे. यामध्ये दिवंगत आई वडील, आजी आजोबा, पणजी पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, मावशी आत्या, सासू सासरे, व्याही विहीण व अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान करतात. आपण विविध गुरूंकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो आणि काही लोकांना आपण शिकवत असतो. त्यामुळे या निमित्ताने निधन पावलेले आपले गुरु आणि शिष्य यांचेही आपण स्मरण करतो. आपले हितचिंतक, स्नेही, अन्य आप्त, आपल्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, आपल्या घरातील पाळीव प्राणी हे दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण होते. याखेरीज जगाच्या पाठीवर दिवंगत असलेल्या आपल्या ओळखीच्या एवढेच नव्हे तर अनोळखी असलेल्या दिवंगत व्यक्तींना उद्देशूनही श्राद्ध करतात. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4 दिशांना 4 धर्मपिंडे देण्याची पद्धत या श्राद्धात विशेष करून आहे. 4 दिशांना मृत झालेल्या ज्ञात अज्ञात जीवांसाठी यजमान हे पिंडदान करतात. योग्य तिथीवर महालय करणे अशक्य झाल्यास पुढे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत कोणत्याही योग्य तिथीला महालय केले तरी चालते. पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय असावे? आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळ वडे, उडीद डाळ वडे, आळू वडी आणि कांदा भजी, पाटवडी, तांदळाची खीर, कढी, दही भात, कुरडई, पापड असते. त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी, बटाटा भाजी, लाल भोपळा भाजी, गवार भाजी, भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो. पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते. मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात. काही ठिकाणी कांदा लसूण विरहितही स्वयंपाक केला जातो. पितरांचे ताट वाढताना घ्या ही काळजी. पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे. ताटात मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढावे. सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला हव्यात. ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे. तसेच मध्यभागीच कढी आणि खीर ठेवावी. कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थावर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे.
हिंदू पंचांगानुसार अनंत चतुर्दशी संपल्यानंतर पितृपक्षाला सुरुवात होते, परंतु यंदा या दिवशी श्राद्धाची तिथी नसेल. भाद्रपद पौर्णिमेपासून पितृपक्ष सुरू होतो. 18 सप्टेंबर पासून पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. या काळात पिंडदान, ब्राह्मण भोजन, तर्पण, दान धर्म या विधींना सुरुवात होईल. पितृपक्षाचा 15वडा हा 18 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे. शास्त्रानुसार श्राद्ध करण्याची योग्य वेळ. पितृपक्षात सर्व देवी देवतांची पूजा केली जाते, तसेच पितरांचीही पूजा केली जाते. पितरांची पूजा करण्याची योग्य वेळ ही सकाळी 11:30 पासून ते दुपारी 12:30 पर्यंत उत्तम काळ मानण्यात आला आहे. हिंदू पंचांगात अभिजित मुहूर्त पाहून श्राद्ध केले जाते. या काळात मनोभावे पितरांचे तर्पण करायला हवे, तसेच ब्राह्मणाला अन्नदान करून दक्षिणा द्यावी. श्राद्धांच्या तिथी: 17 सप्टेंबर मंगळवार पौर्णिमा श्राद्ध. 18 सप्टेंबर बुधवार प्रतिपदा तिथी पितृपक्षाला सुरुवात. 19 सप्टेंबर गुरुवार द्वितीया तिथी. 20 सप्टेंबर शुक्रवार तृतीया तिथी. 21 सप्टेंबर शनिवार चतुर्थी तिथी. 22 सप्टेंबर सोमवार पंचमी तिथी. 23 सप्टेंबर सोमवार षष्ठी आणि सप्तमी तिथी. 24 मंगळवार अष्टमी तिथी. 25 सप्टेंबर बुधवार नवमी तिथी. 26 सप्टेंबर गुरुवार दशमी तिथी. 27 सप्टेंबर शुक्रवार एकादशी तिथी. 29 सप्टेंबर रविवार द्वादशी तिथी. 30 सप्टेंबर सोमवार त्रयोदशी तिथी. 1 ऑक्टोबर मंगळवार चतुर्दशी तिथी. 2 ऑक्टोबर बुधवार सर्व पितरी अमावस्या. पितृपक्षामध्ये या मंत्राचा जप रोज करा. ओम पितृगणाय विद्महे जगतधारिणी धीमहि तन्नो पित्रो प्रचोदयात. ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एवं च नमः. स्वाहाये स्वधाये नित्यमेव नमो नमः. ओम आद्यभूताय विद्महे सर्वसेव्यां धीमहि. तर श्रोते हो, कसा वाटला आपण हा लेख? आवडला असल्यास जरूर लाईक करा, कॉमेंट्स करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.